श्री स्वामी समर्थ. भगवान शिवाचे शिवपुराणातील सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर तोडगे. दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध ताप नाश पावतात. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तेथे बसून ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की हा उपाय सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवेल. जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंग जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते. तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांच्या पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. कुटुंबातील कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यांनी कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांनी लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा. यामुळे घरात शांतता कायम राहील. लग्न करायचे असेल तर करा हा उपाय. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्यांनी लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाचे भगवान शंकराला पूजा केली तर त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. दुपारी शिवदर्शन केल्याने सप्तजन्मीचे पाप दूर होते आणि रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. रुईचे गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल, तुम्हाला खूप भीतीही वाटत असेल किंवा खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटतं असं की तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार, तेव्हा जे जुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर वाहावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.